नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही रोज या वेगवेगळ्या व्हिडिओमधनं छान छान गाणी गोष्टी हे सगळं ऐकत असताच, पण आज तुम्हाला एक छान असं कीर्तन ऐकायला मिळणार आहे. आता तुम्ही विचार कराल की आम्ही का बरं कीर्तन ऐकायचं? कीर्तन तर आजी आजोबांनी ऐकायचं असतं, पण असं अजिबात नाहीये बरं. तर कीर्तनामधनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आता कसं मोबाईल आहे, टीव्ही आहे, वेगवेगळे कार्यक्रम होतात, खूप सुविधा उपलब्ध झाल्या. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या देवांच्या गोष्टी असतील, क्रांतिकारकांच्या गोष्टी असतील, काही पुराणातल्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी जर कुठे ऐकायच्या असतील तर कीर्तनामध्ये या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या आणि त्यातून खूप काही शिकायला मिळायचं, वेगवेगळे श्लोक शिकायला मिळायचे. तर आज आहे मारुतीरायांचा जन्मदिवस, म्हणूनच आपण मारुती बाप्पाचा जन्म कसा झाला हे या कीर्तनाच्या गोष्टीतनं ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपण या छोट्याशा कीर्तनाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. तर मुलांनो, केसरी नावाचा एक वानर जंगलामध्ये निवास करत होता. केसरी आणि अंजनी हे दोघ जण मारुती बाप्पांचे आई बाबा होते बरं का. सुग्रीव जो होता त्या सुग्रीव राजाकडे हा केसरी सेनापती म्हणून काम बघत होता. दोघांचा संसार खूप छान सुरू होता, पण दोघांना सुद्धा पुत्ररत्न प्राप्त नव्हतं. म्हणजे काय तर दोघांना सुद्धा मूलबाळ नव्हतं, मुलगा नव्हता. आणि म्हणूनच अंजनीनी म्हणजे मारुतीरायांच्या आईनी महादेवांची खूप तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येनंतर त्याचं फळ काय मिळालं तर ज्या वेळेला रामरायांचा जन्म होणार होता, रामरायांचा जन्म अयोध्येमध्ये झाला. या अयोध्येमध्ये पुत्रकामेष्ठी नावाचा एक मोठा यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होत होता आणि दशरथ राजा हा यज्ञ करत होता. या यज्ञामधून अग्निनारायण देव प्रकट झाले आणि त्यांनी जी पायस म्हणजेच खीर दिली, त्या खिरीचा प्रसाद म्हणून या तीनही राण्यांना म्हणजे कुणाला तर रामरायांच्या ज्या आई होत्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकई यांना पुत्ररत्न प्राप्त होणार होतं. पण कैकई हातामध्ये ती खीर धरून उभी असताना एक घार अचानक आली आणि त्या घारीनी त्या खिरीवर झडप घातली आणि तो खिरीचा प्रसाद घेऊन ती घार उडत 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 अंजनी ज्या ठिकाणी बसली होती की नाही, म्हणजे कोण तर मारुतीरायांची आई, तो खिरीचा प्रसाद त्या अंजनीच्या हातामध्ये येऊन पडला आणि तो खिरीचा प्रसाद तिने घेतल्यानंतर, ती खीर तिने खाल्ल्यानंतर तिला मारुतीरायांसारखे छान बलवान असं पुत्ररत्न, बलवान असा मुलगा प्राप्त झाला. आता तुम्ही सगळेजण म्हणाल, असा खिरीचा प्रसाद खाल्ल्यानंतर काही बाळ होतं का? पण
पूर्वीच्या काळामध्ये जसं आत्ता औषधं मिळतात आपल्याला, बरोबर आहे, वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिळतात, आपल्याला काही दुखलं, आपल्याला काही लागलं तर तसं पूर्वीच्या काळामध्ये मंत्र उच्चारण करून जो काही तिथे प्रसाद आहे तो प्रसाद परिपक्व केला जायचा, म्हणजे त्या प्रसादावर ते मंत्रांचे उच्चार केले जायचे आणि मग त्यातून येणाऱ्या ज्या लहरी होत्या त्यामधून तो प्रसाद पक्व व्हायचा आणि मग तसा प्रसाद खाल्ल्यामुळे त्या अंजनी मातेला छान मारुतीरायांसारखा पुत्र, छान बलवान पुत्र प्राप्त झाला. रामरायांचा जन्म नवमी तिथीला झाला, चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी, आणि त्यानंतर बरोबर 7 दिवसांनी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मारुतीरायांचा जन्म झाला. चैत्रे मासे सीते पक्षे पौर्णिमाश्चा शनैश्चरे अंजन्या वायुतो जातः परमात्मा स्वयं हर. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी. महारुद्र प्रगटले, महारुद्र प्रगटले. नाम म्हणे म्या वंदिले, नाम म्हणे म्या वंदिले. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळी सूर्योदयाच्या वेळी, अगदी पहाटे पहाटे मारुतीरायांचा जन्म झाला आणि जन्म झाल्या झाल्या पाळण्यामध्ये असलेल्या या बाळाने इकडे तिकडे पाहिलं, आपली आई कुठे दिसतीये का, कारण भूक लागली होती पण सांगता येत नव्हतं. पाहिलं इकडे तिकडे कुणीच दिसत नाहीये, पण वरती आकाशाकडे पाहिलं तेव्हा सूर्योदय झाला होता, सूर्याचं दर्शन झालं. पण या छोट्याशा बाळाला वाटलं की हे एखादं फळच आहे की काय, म्हणून त्या दिशेने उड्डाण केलं आणि सूर्याला गिळण्यासाठी म्हणून निघाले. हे पाहिलं राहू आणि केतू या 2 ग्रहांनी. त्यांनी मारुतीरायांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण मारुतीरायांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. आणि त्यानंतर देवेंद्र साक्षात इंद्र आले आणि त्यांनी त्यांच्या वज्र अस्त्रांनी मारुतीरायांच्या हनुवटीवर जोरात प्रहार केला. त्या प्रहाराने सुद्धा मारुतीरायांना खरं तर काही फरक पडला नव्हता, कारण साक्षात महादेवांचे अवतार होते ते. पण देवेंद्रांचा मान राखावा म्हणून ते अलगदपणे जमिनीवर आले आणि जमिनीवर येऊन बेशुद्ध पडले. पण त्यानंतर ही बातमी जेव्हा महादेवांना कळली तेव्हा महादेव इंद्रांवर रागावले आणि ते म्हणाले की तुम्हाला सगळ्यांना रावणाच्या संकटापासून वाचवायचंय म्हणून भगवान महाविष्णूंनी अयोध्येमध्ये अवतार घेतला आणि त्यांना मदत व्हावी म्हणून मी केसरी आणि अंजनीच्या पोटी मारुतीरायांच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि तुम्हीच माझ्यावर वज्रप्रहार केला. तेव्हा देवांना आपली चूक कळली. तर मुलांनो, अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला मनुष्यांना गरज असते, सगळे मनुष्य प्राणी संकटामध्ये असतात, त्या त्या वेळेला भगवंतांनी अवतार घेतलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनेच मारुतीरायांचा जन्म झालाय. चला तर मग आपण मारुतीरायांचं थोडंसं भजन करूयात आणि इथेच थांबूयात. मी जे भजन म्हणणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं. चला. मारुतीराया भल भीमा भजना लागी द्या प्रेमा. म्हणा सगळ्यांनी. मारुतीराया बल भीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुतीराया बल भीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुतीराया बल भीमा भजना लागी द्या प्रेमा. धन्यवाद.